नमस्कार मंडळी, आपण आज आलेलो आहोत अगदी निसर्गरम्य ठिकाणी. आणि हे जे ठिकाण आहे हे आहे पेंच टायगर रिझर्व महाराष्ट्र. या ठिकाणी पेंच टायगर रिझर्वमध्ये तुम्ही देखील नक्कीच फिरण्याचा सफारीचा आनंद घेऊ शकतात. आपण आज अशा निसर्गरम्य ठिकाणी जाणार आहोत. तिथे गेल्यावरती तुम्ही देखील प्रसन्न व्हाल आणि तुम्ही देखील अशा ठिकाणांना नक्कीच भेट द्या. मित्रांनो, आपण कितीही बिझी असा, कोणताही जॉब करा, परंतु एकदा तरी निसर्गामध्ये फिरायला जा. कारण की मानवाची जी नाळ जुडलेली आहे ती पूर्णपणे निसर्गाशी आहे. तुम्ही वीकमधून एकदा जरी निसर्गामध्ये फिरायला गेले तर हा वनातील तुमचा काही क्षणासाठीचा सहवास तुम्हाला नक्कीच ऊर्जा प्राप्त करून देईल, यामध्ये काही शंका नाही. तुम्हाला कोणताही ताणतणाव, स्ट्रेस असू द्या, तुम्ही नक्कीच फ्री व्हाल. त्यामुळे निसर्गासोबत जुळून राहा. चला आपण आता समोरचा प्रवास करूया. आपण जात आहोत सालेघाट. सालेघाट या ठिकाणी आपल्याला जायचे आहे. सालेघाट हे जे आहे ही रेंज आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटची. सालेघाट रेंज ही नागपूरपासून जवळपास 50 ते 60 किलोमीटर अंतरावरती आहे. नागपूरपासून आपल्याला पारशिवनी या तहसीलच्या ठिकाणी जावे लागते. पारशिवनीपासून नवेगाव खैरी, त्यानंतर अंबाझरी आणि अंबाझरीपासून पुढे सालेघाट गावामध्ये प्रवेश करतो. पण आता पोहोचलेलो आहोत सालेघाट फॉरेस्ट डिपार्टमेंट रेस्ट हाऊस या ठिकाणी. हा आहे रेस्ट हाऊसच्या आजूबाजूचा परिसर. या ठिकाणी सर्व सागाची झाडे आहे. हे आहे समोर रेस्ट हाऊस. सध्या थंडीचे दिवस आहे, त्यामुळे झाडं सर्व हिरवीगार आहेत. परंतु उन्हाळ्यामध्ये इथे मोठ्या प्रमाणात उन्हाचा कडाका असतो, त्यामुळे शक्यतो उन्हाळ्यामध्ये येऊ नका. इथं सुंदर अशी झेंडूची फुले लावलेली आहे. मस्त असे गार्डन बनवलेले आहे या ठिकाणी. रेड चाफा, ही आजूबाजूला सर्व आत्ताच 1-2 वर्षापूर्वी चिक्कूचे झाडे लावलेले आहेत. ते देखील मस्त झालेले आहेत. रेस्ट हाऊसच्या बॅक साईडला हे छोटेसे रूम आहेत. यांच्याकडून आपण माहिती घेऊया. काय म्हणू? रेंज कोणती आहे? सालेघाट रेंज. राऊंड सालेघाट आणि दौलापूर, हो 2 काय? राऊंड. आणि ही रेस्ट हाऊसला जुनं वाटत आहे इथलं. कोण्या सालातलं आहे म्हटलं हे? हे 1929 मधला. 1929. पण रेंज नंतर बनली आहे ना ही? हा, नंतर बनली. 2012 पासून सुरुवात आहे ह्या रेंजची समजा. रेंज. हो का? बांधकाम हे आता नवीन केलं आहे का इकडलं सगळे? हे नवीनच आहे पूर्ण. पहिलं कोणत्या रेंजमध्ये होतं मग? पहिले FDCM होतं. FDCM म्हणजे काय? फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र. 15 वर्षात बनवलं असेल ना? नाही, हे 15 मध्ये रिन्यू केलेलं आहे. 15 मध्ये बनवलं हे? 15 मध्ये, 16 मध्ये आपल्या इकडे सुरुवात केली. 16 पासून आपल्याकडे. वा वा, मस्त आहे.
नागवडे रेंज एवढी मोठी कोण आहे पाय. ही हिरवी नागवडे रेंज आहे. मधात सालेघाट टाकला इकडे नागवडे रेंज दिली. कुठं तुटली आहे ना पुरी रेंज तुटली ना. मग इतका एवढा एरिया म्हणून तो इथून आपल्याला आपण इथून मैकेपारमध्ये आपल्या बनेरापासून हे इथं किती अंतर असतं डायरेक्ट MP बॉर्डर ती डायरेक्ट 80-90 किलोमीटर अंतर आहे. खूपच लांब. आपलं ऑफिस कुठं नसतं ऑफिस आपलं पेंच टायगर रिझर्वमध्ये सालेघाटच नाही तर तुम्ही अनेक ठिकाणी फिरू शकता. जसे की कुलितमारा हे एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी सफारी देखील चालते, त्यानंतर बोटिंग देखील चालते. तुम्ही त्या ठिकाणी स्टे देखील करू शकता. त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी देखील चालते.